हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत 5D पिकॉक कशा प्रकारे ट्रेस करायचा, मार्किंग कशी करायची, हे सगळंच आपण बेसिक पाहणार आहोत पूर्णच। याच्यासाठी सगळ्यात अगोदर तो जो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतोय म्हणजेच कुठेही तुम्हाला याचा फोटो असेल त्या फोटोवरून तुम्हाला हा जो पिकॉक आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे। अगोदर पेपरवरती, पेपर इथं प्लेन घेतला आहे, तुम्ही जो नोटबुकचा वगैरे आहे तो यूज केला तरी चालते। याच्या जागेवरती आपण नॉर्मल नोटबुकचा पण यूज करू शकतो किंवा हा जो असा आहे प्लेनवाला हा सुद्धा यूज होतो। याच्यावरती आता व्यवस्थितपणे आपल्याला ब्राईटनेस फुल ठेवायचा आहे मोबाईलचा, जेणेकरून आपल्याला वरती ते दिसेल फोटो की काय आहे पिकॉकचं। हे सर्व आता पिकॉक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं आता मी मार्करचा यूज करते। याच्यासाठी मार्करच्या सहाय्याने हा मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतली, चोच देखील घ्यायची। आता आतमधल्या लाईन्स वगैरे सगळं कव्हर अप करायचे जसं त्या फोटोमध्ये दिसते खाली। आता तुम्हाला या व्हिडिओपेक्षा तुम्ही रिअलमध्ये ज्यावेळेस हे ट्राय करणार त्यावेळेला ते व्यवस्थित क्लिअर दिसणार। ह्याचं आता मार्किंग करून घेतलं। इथं मार्किंग करून कंप्लीट झाली, पाहू शकता जसं खाली फोटोमध्ये दिसते सेम तेच आपण वरती पण मार्किंग करून घेतलंय। आता हे मार्किंग करून घेतलेलं आहे, याचं कटिंग करायचं आहे। बरोबर या बॉडीचा कटआउट काढायचा आहे आपल्याला। ही पिकॉकची बॉडी आहे, सो त्याचाच आपल्याला कटआउट बाजूला काढायचा आहे। व्यवस्थित याचे एजेस घ्यायचे आहेत क्लिअर कट करून। आता हे पूर्ण कट करून होतंय। इथं आता हे पूर्ण कटिंग करून झालंय। पूर्ण कटिंग करून झाल्याच्या नंतरचा लुक तुम्ही पाहू शकता। आता हेच आपल्याला फॅब्रिकवरती ठेवायचे। फॅब्रिकवर ठेवलं, व्यवस्थित पाहून घ्या। फॅब्रिकवर हे ठेवायचं। फॅब्रिकवर ठेवून याच्या बाजूने साईडने आउटलाईन घ्यायची आहे। हेच तुम्ही दोन्ही साईडच्या पिकॉकला यूज करू शकता। आणि पिकॉकची बॉडी कधीही मार्किंग करताना समोरासमोर करायची। आता हा पिकॉक खाली ठेवला फॅब्रिकवर, याच्या बाजूने आउटलाईन करून घ्यायची, मार्किंग करून घ्यायची। इथे तुम्ही नॉर्मल पेन्सिलचा यूज करा किंवा मार्करचा यूज केला तरी चालते। यानं आता साईडनं पूर्ण एक घेतलाय पिकॉक, तोच पिकॉक नंतर पलटी करायचा पुढच्या साईडनं आणि त्याचंसुद्धा नंतर हेच मार्किंग करायचं। आता हा काय होतं, आपण मार्किंग करताना हलतोय बऱ्याचशा वेळा, ते याच्यामध्ये अशी बॉलपिन अटॅच करून घ्यायची। बॉलपिन फिक्स केली, हा हलणार नाही बाजूला, याचं मार्किंग करायचं आहे। एक पिकॉक या साईडला आणि हाच पिकॉक नंतर पलटी करायचा आणि पुढच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे।
इथे पिकॉक मार्किंग करून झाले आहेत। पिकॉक मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपण जरीचा धागा घेतला आहे गोल्डन थ्रेड, त्याच गोल्डन थ्रेडनं इथं चेन स्टिच करायची। आणि ही जी चेन करणार आहोत आपण नॉर्मली अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे चेन स्टिच वगैरे कशा प्रकारे करायच्या। तर आता ही तर चेन स्टिच करायची आहे। एकदम स्मॉल साईजमध्ये ही चेन येणार आहे। सर्वात स्मॉल साईज घ्या चेनची, जेवढे तुम्हाला जवळ स्टिचेस घेता येतील तेवढं जवळ स्टिच घ्यायचं आणि पूर्ण हे जे आपण आता मार्किंग केलं तर कटआउटसाठी त्या पूर्ण याला आउटलाईन या चेनचीच करायची।
इथे आता कंप्लीट आउटलाईन करून झाली आहे. आउटलाईन